नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या 7 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की विश्वा ज्यूस घेऊन येतो आणि एजंटना सांगतो, लीला मॅडमने आपल्या कंपनीसाठी जे केले त्यासाठी तुम्ही त्यांना थँक्स म्हणायला हवं. पण एजे विश्वाला जायला सांगतो. एजे लीलाजवळ जात लीलाला गोळ्या आणि ज्यूस देतो. तेव्हा लीला गोळ्या घेते. एजे स्वतःच्या हाताने लीलाला ज्यूस पाजतो. एजे लीलाचा हात हातात घेत लीलाला बोलत असतो, तू माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्य बदलून गेलं. खूप लक्की आहे मी. असंच माझ्यासोबत राहा कायम. मी माझं लाईफ तुझ्याशिवाय इमॅजिन नाही करू शकत. प्लीज मला सोडून जाऊ नको. त्यावर लीला बोलते, एजे मी तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही. आणि ती एजेंना घट्ट मिठी मारते. पण हे लीलाचं स्वप्न असतं. खरं तर एजे ज्यूसचा ग्लास लीलाच्या हातात देत लीला प्यायला सांगतो. एजे लीलाला घरी जायला सांगतो. पण लीलाला घरी जायचं नसतं. एजेंनाही वाटत असतं लीलाने घरी जाऊ नये. लीला एजेंना सांगते, मी इथे आराम करेन, तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. तितक्यात विश्वा येतो. एजे विश्वाला सांगतो, लीलाला घरी सोडून ये. त्यामुळे लीला विश्वासोबत जाते. इथे विराज, प्रमोद, सरू लक्ष्मीला समजून सांगत असतात. पण ह्या दोघींनाही लीला घरात नको असते. आजी त्या दोघांना सांगते, लीलाला मानाने घरात घेऊन या. पण तितक्यात दुर्गा येते. ती आजींना बोलते, नाही, जे झालंय ते झालंय. पण आजी सांगतात, परत एकदा वोटिंग करूयात. इथे लीला खूप खुश असते. ती रेवूला बोलत असते, एजे माझ्यावर आज खूप खुश आहेत. तितक्यात कालिंदी येते. ती लीलाला बोलते, लगेच हवेत उडायला लागलीस तू. लग्न झाल्यावर बदललीस तू. बहिणीकडे लक्ष दे जरा. जहागीरदारांच्या घरात स्थान निर्माण कर. तसं झालं तर यश रेवतीचं लग्न होईल. सतत माहेरी येते. कधी जाणार घरी? लग्न झाल्यावर मुलीची जागा ही सासरी असते. तू निघ इथून. कालिंदी तिला घरातून काढत असते. तितक्यात एजे येतात. एजेंना बघून कालिंदी लगेच गोड बोलू लागते. एजे लीलाला घ्यायला आलेले असतात. कालिंदीही लगेच लीलाला जायला सांगते. लीला एजंटसोबत गाडीत बसून निघून जाते. कालिंदी मात्र खूप खुश होते. लीला एजंटना बोलते, खरंच तुम्ही मला घ्यायला आलात? काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाहीत? आणि मगाशी मला घरी का पाठवलं? आजी लीलाला फोन करून बोलतात, तुम्ही लवकर या. तू आज खूप छान काम केलं आहे. विराज, प्रमोदनी पुन्हा वोटिंग करायचं ठरवलं आहे. हे ऐकून लीला आजींचा फोन ठेवते. लीला एजंटना बोलते, गाडी बाजूला थांबवा एजे. मला घरी परत यायचं नाही. का तुम्ही मला परत यातून जायला लावताय? ज्या घराला मी आपलं मानलं त्या घराला कोणालाच मी नको आहे. ही भावना खूप वाईट आहे. आज वेगळं काय होणार आहे? आजी मला वोट करतील. कदाचित आज जे काही झाले त्यामुळे विराज सर, प्रमोद सरही मला वोट करतील. पण लक्ष्मी, सरस्वती आणि किशोर सर दुर्गालाच वोट करणार. आणि मग सगळा प्रश्न तुमच्या मतावर येऊन थांबणार. का करतो हे सर्व परत आपण? तुम्ही त्या दिवशी कोणाला मत दिलं हे मला अजूनही माहीत नाही. मला सांगा ना, कोणाला वोट केलं तुम्ही? त्यावर एजे गाणी लावतो आणि गाडी काढतो. घरी पोचल्यावर लीला घरात येत नाही. ती एजेंना सांगते, मी घर सोडून गेले तेव्हाच मी ठरवलं होतं, या घरातील मला सगळे ॲक्सेप्ट करतील तेव्हाच मी परत येईन. एजे, तुम्ही सर्वांना बाहेर बोलवा. बाहेरच वोटिंग करूयात. आणि जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. आता दुर्गाच्या बाजूने की लीलाच्या बाजूने वोटिंग होणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.